रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेरी बोटीनं आपल्या गाडीसह जाण्याचं कोकणवासियांचं मागील अनेक वर्षांचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुंबई कोकण दरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रोरो फेरी सेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून सागरी महामंडळानं त्यासाठी कंबर कसली आहे. गणपतीत कोकणकरांना फेरी बोटीनं आपल्या गावाला जाता येईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं होतं. ज्यावेळी या बोटीचा प्रवाशांसोबत प्रवास होणं अपेक्षित होतं त्यावेळी या बोटीची चाचणी घेण्यात आली. मात्र आता सागरी महामंडळाच्या प्रयत्नानंतर अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर ही बोट सुरू होणार आहे. भाऊचा धक्का येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत ही बोटी धावणार. प्रवास वेळ रत्नागिरी 3 ते 3:30 तासात तर सिंधुदुर्ग 5 तास. वेग 35 नॉट्स. दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट. प्रवासी तिकीट दर इकॉनॉमी 2,500 रुपये, प्रीमियम इकॉनॉमी 4,000 रुपये, बिझनेस 7,500 रुपये, फर्स्ट क्लास 9,000 रुपये असे असतील. हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.